तुझी मुलगी सुखरूप घरी पोहोचणार नाही हा. ठरला तर मग मालिकेच्या आजच्या भागात प्रिया रेस्टॉरंटमध्ये जे करते ते पाहून अधिराजचं तिच्याबद्दलचं मत पूर्ण बदलतं. पण ती नेमकी काय करते ते शेवटी बघा. ती खोटारडी आणि इतकी नाटकी मुलगी मी आयुष्यात बघितली नाही. सुरुवातच प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणाऱ्या सीनने होते. अंधारलेल्या एका ठिकाणी साक्षी आणि सचिन उभे असतात आणि त्यांच्यासमोर एक घाबरलेली मुलगी बसलेली असते. ती मुलगी म्हणजे एका नामांकित वकिलाची मुलगी असते. महिपत शिखरेची केस कोणीच घ्यायला तयार नसल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतलेला असतो. सचिन साक्षीकडे पाहून म्हणतो, हे सगळं योग्य आहे ना? त्यावर साक्षी शांतपणे उत्तर देते, आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तेवढ्यात साक्षी त्या वकिलाला व्हिडिओ कॉल करते. फोनच्या स्क्रीनवर वकिलाचा चेहरा दिसतो आणि अचानक त्याचा चेहरा बदलतो जेव्हा त्याला त्याची मुलगी दिसते. साक्षी त्याला स्पष्ट शब्दांत धमकी देते, तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे आणि तिला सुरक्षित परत पाहायचं असेल तर तुम्हाला महिपत शिखरेची केस घ्यावीच लागेल. त्या वकिलाच्या चेहऱ्यावरची घाबरलेली प्रतिक्रिया आणि त्याची असहाय्यता हा सीन अजूनच थरारक बनवते. यानंतर सीन कट होतो एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये. प्रिया आणि अधिराज एकत्र बसलेले असतात. प्रिया नेहमीप्रमाणे गोड बोलत असते, पण तिच्या बोलण्यात एक बनावटपणा जाणवत असतो. काही वेळानंतर प्रिया रेस्टॉरंटमधून बाहेर पडते. पण बाहेर येताच प्रियाला अचानक लक्षात येतं की तिची छोटी पर्स तिच्याकडे नाहीये. ती थोडी घाबरते आणि म्हणते, अरे, माझी पर्स आतच राहिली की काय? आणि लगेचच ती परत रेस्टॉरंटमध्ये जाते. पण इथेच खरा ट्विस्ट सुरू होतो. प्रिया आत येते आणि तिला माहीत नसतं की तिथेच अधिराज, सायली आणि अर्जुनसोबत बसलेला आहे. तिघही गंभीर चर्चेत गुंतलेले असतात. अधिराज थोडा चिडून म्हणतो, खरंच प्रिया खूपच फ्रॉड मुलगी आहे. किती खोटं बोलते ती. त्याच्या आवाजातला राग स्पष्ट जाणवत असतो. सायली त्याला साथ देत म्हणते, आणि हाच तिचा खोटेपणा आपल्याला सगळ्यांसमोर आणायचा आहे. अर्जुनही शांतपणे मान डोलावतो, जणू काही ते सगळं आधीपासूनच प्लॅन करत आहेत. तेवढ्यात प्रिया आत येताना एका वेटरला धडकते. तिच्या चेहऱ्यावरचा राग अचानक बाहेर येतो आणि ती वेटरवर ओरडू लागते, डोळे फुटले आहेत का तुझे? दिसत नाही का समोर कोण आहे? तिचा खरा स्वभाव त्या क्षणी बाहेर पडतो. आजच्या भागावर सविस्तर रिव्ह्यू देताना सर्वात आधी एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते. हा एपिसोड पूर्णपणे ट्विस्ट, टेन्शन आणि कॅरेक्टर एक्सपोजर यावर आधारित आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना बांधून ठेवण्याची ताकद या भागामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे प्रत्येक सीन काही ना काही मोठ्या घडामोडीची हिंट देतो. सुरुवातीचा सीन खूपच इंटेन्स आहे. साक्षी आणि सचिन यांनी वकिलाच्या मुलीचं किडनॅपिंग केलंय हा प्लॉट खूप धाडसी आणि थोडासा डार्क वाटतो. साधारणपणे मालिकांमध्ये अशा प्रकारचा क्राईम ट्रॅक क्वचितच इतक्या थेट पद्धतीने दाखवला जातो. इथे साक्षीचं कॅरेक्टर खूप स्ट्रॉंग आणि डिटरमाइंड दाखवलं आहे. तिच्या चेहऱ्यावर कुठेही भीती नाही. उलट ती पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे. तिच्या या कृतीमागे एक क्लिअर उद्देश आहे, मोहिपत शिखरेची केस कोणीतरी घ्यावी. हा सीन प्रेक्षकांना लगेच हुक करतो, कारण इथे स्टेक्स खूप मोठे आहेत. एका मुलीचं किडनॅपिंग म्हणजे सरळ गुन्हा, पण त्यामागचा हेतू न्याय मिळवणे असा दाखवला गेलाय. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात एक कॉन्फ्लिक्ट तयार होतो. साक्षी चुकीची आहे का योग्य? हीच गोष्ट स्टोरीला इंटरेस्टिंग बनवते. व्हिडिओ कॉलचा सीन तर अजूनच प्रभावी आहे. साक्षी जेव्हा वकिलाला त्याच्या मुलीचं दृश्य दाखवते तेव्हा त्या वकिलाच्या चेहऱ्यावरची भीती, असहाय्यता आणि ताण स्पष्ट दिसतो. हा सीन खूप रिअलिस्टिक वाटतो. इथे डायरेक्शन आणि डायलॉग्स दोन्ही चांगले आहेत. साक्षीचा शांत पण धमकी देणारा टोन खूप प्रभावी आहे. ती ओरडत नाही, पण तिचं बोलणं अधिक भयानक वाटतं. यानंतर स्टोरी अचानक एका वेगळ्या मूडमध्ये जाते. रेस्टॉरंट सीन. इथे प्रिया आणि अधिराज यांच्यातील संवाद सुरुवातीला साधा वाटतो, पण त्यामध्येही प्रिया कशी फेक आहे याची हिंट मिळते. प्रिया बाहेरून गोड बोलणारी पण आतून काहीतरी वेगळंच प्लॅन करणारी अशी दाखवली गेली आहे. हा कॅरेक्टर डेव्हलपमेंट खूप महत्त्वाचा आहे, कारण पुढे तिचा एक्सपोजर होणार आहे. प्रिया आणि अधिराज रेस्टॉरंटमधून बाहेर पडतात आणि इथेच एक छोटा पण महत्त्वाचा ट्रिगर येतो. प्रियाची पर्स हरवते. हा एक साधा सीन वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हा पूर्ण ट्विस्टचा बेस आहे. जर ती पर्स हरवली नसती तर प्रिया परत आत आली नसती आणि तिला अधिराज, सायली आणि अर्जुनचा प्लॅन कळला नसता. म्हणजेच हा छोटासा घटक स्टोरीला मोठं वळण देतो. हे लेखनाचं एक चांगलं उदाहरण आहे की कसे छोटासा प्रसंग पुढच्या मोठ्या सीनला जन्म देतो. प्रिया जेव्हा परत रेस्टॉरंटमध्ये येते तेव्हा प्रेक्षकांना आधीच माहिती असतं की आत काय चाललंय. अधिराज, सायली आणि अर्जुन तिच्याबद्दल चर्चा करतायत. हा ड्रामॅटिक आयरनी खूप प्रभावी आहे. प्रेक्षकांना माहिती आहे पण प्रियाला नाही. यामुळे टेन्शन वाढतं.
अधिराजचा डायलॉग प्रिया खूपच फ्रॉड आहे हा खूप महत्त्वाचा आहे, कारण यापूर्वी कदाचित तो तिच्यावर विश्वास ठेवत होता, पण आता त्याचं मत पूर्ण बदललेलं दिसतं. सायलीचा डायलॉगही तितकाच महत्त्वाचा. ती स्पष्ट सांगते की प्रियाचा खोटेपणा जगासमोर आणायचा आहे, म्हणजेच आता एक प्लॅन तयार झालाय.